नागपुरात संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिरात रेडिएशनची धमकी दिली गेली आहे। रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा नागपूर पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्रात असा दावा केला गेलाय। DSS नावाच्या संघटनेनं हे पत्र पाठवलं असून त्यात संघाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला गेलाय। संबंधित पावडर ही प्रचंड विनाशकारी असून त्यामुळे अनेक स्वयंसेवक बाधित होतील अशी धमकीही देण्यात आली आहे। दोसर भवन चौकाजवळ डेटोनेटर्स ठेवल्याचा DSSनं दावा केलाय। मुख्यालय, रेशीमबाग, स्मृती मंदिर, मेट्रो या ठिकाणी सीझियम 137 ही रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याचं लिहिण्यात आलं होतं। पत्रात नमूद केलेल्या मुख्यालय, स्मृती मंदिर, भाजपचं गणेश पेठ कार्यालय, मेट्रो स्थानक या जागांवर ATS, NDRF आणि अणु ऊर्जा तज्ज्ञांच्या मदतीनं सखोल तपासणी केली, पण कुठेच काहीही आढळलं नाही। कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे की जाणून बुजून दिलेली ही धमकी, याचा आता तपास केला जातोय। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, कस्तुरी, आपल्याला माहिती आहे की नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे, त्याचबरोबर शेडगेवर स्मृती भवन देखील, आणि या परिसरामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ किंवा रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकल्याचं निनावी पत्र नागपूर पोलीस आयुक्तांना प्राप्त झालं होतं। हे पत्र प्राप्त झाल्याबरोबरच पोलिसांनी वेळीच पावलं उचलली आणि याचा सखोल तपास सुरू केला। याची माहिती ATS लाही देण्यात आलेली होती आणि त्यानंतर पूर्ण हा तपास करण्यात आला। सुदैवाने अशा प्रकारचा कुठलाही पावडर किंवा अशा प्रकारचा घातक पदार्थ कुठेही आढळलेला नाही। मात्र या प्रकारची धमकी देण्यात आलेली होती आणि त्या पाठीमागचं कारण काय आहे, हा खोडसाळपणा आहे की जाणून बुजून दिलेली धमकी, याचा तपास पोलीस करत आहेत। मात्र एक महत्वाची बाब आहे की हे जे पत्र आलेलं होतं हे DSS नावाच्या संघटनेने हे पत्र पाठवलेलं आहे। आता हे DSS संघटना कुठली आहे याचाही तपास पोलीस करत आहेत। त्याचबरोबर काही आठवड्यांपूर्वी नागपूरच्या दोसर भवन चौकात डेटोनेटर्स आढळलेले होते, ते देखील आम्हीच ठेवल्याचा दावा या संघटनेने केलेला आहे। त्यामुळे पोलीस जे आहेत ते याचा आता सखोल तपास करत आहेत, ATS देखील करत आहेत। सुदैवाने कुठलाही पदार्थ सापडलेला नाही। मात्र हे नेमकं काय प्रकरण आहे आणि याच्या मुळाशी जाण्याचा जो आहे तो नागपूर पोलीस आपल्या तपासातून प्रयत्न करत आहेत। का दिली गेली याचा तपास आता केला जातोय। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।